28 मार्चच्या लेवल निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कशा प्रकारे परफॉर्मन्स केला चला चेकआउट करूयात। क्रॉस चेक करण्यासाठी कालचा शॉर्ट तुम्ही चेकआउट करू शकता। 28 तारखेला निफ्टी आपल्या लेवलवरच ओपन झाला, वर गेला, बरोबर लेवलला सपोर्ट घेतला आणि त्याच्या वर गेला। त्यानंतर वर मार्केट कुठपर्यंत गेलं तर आपण ज्या पुढच्या लेवल अपडेट केल्या होत्या, तुम्ही म्हणणार ह्या कुठून आल्या, तर ह्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट केलेल्या होत्या मित्रांनो। ही आपली शेवटची लेवल होती, त्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये या अपडेट करत होता आणि तुम्ही पाहू शकतात किती परफेक्टली मार्केट हे त्या लेवलला रिस्पॉन्ड करत होता। आणि इथे 500 वर आल्यानंतर तुम्ही हा इथे स्क्रीनशॉट पाहू शकता की आपण इथे बोललो तर प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे। एक्झॅक्टली मार्केटने त्या तिथून फॉल घेतलेला आहे आणि आपल्या लेवलला प्रॉपर सपोर्ट घेऊन मार्केट आपल्या लेवलपर्यंत जाऊन बंद झालेलं आहे। या प्रकारे निफ्टीच्या लेवल ॲक्युरेट परफॉर्मन्स केलेला आहे मित्रांनो। आता आपण बँक निफ्टीच्या लेवलला चेक करून घेऊया। इथे मित्रांनो बँक निफ्टी पण एक्झॅक्टली आपल्या लेवलच्या आसपास ओपन झाली। ज्या लेवल दिलाय तिथे प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेत होती। लेवल काम कशा करता की तिथून काही ना काही प्राइस ऍक्शन बनायला हवी, जसं खाली आला लेवलवरच सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेली। ह्या इथे ही लेवल पण आपण शेवटची दिली होती आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला लेवल ही वरची अपडेट केली होती, तुम्ही पाहू शकता। एक्झॅक्टली तिथूनच मार्केटने फॉल घेतला, खालच्या लेवलला आला आणि खालून परत बाउन्स बॅक घेतला। अशा प्रकारे ह्या लेवल वर्क करता मित्रांनो मॅजिकली। आणि लाईव्ह मार्केटमध्ये काही अपडेट असले तर आपण टेलिग्राम चॅनल मार्फत देतच असतो। आणि कधी तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते क्रॉस चेक करू शकतात की लेवल ह्या किती वाजता प्रोव्हाइड केलेल्या होत्या आणि लेवलला कशा प्रकारे ट्रेड करायचं। येणारा मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ नक्की पहा, त्यामध्ये हे डिटेल एक्सप्लेन केलं जाईल।